हे ठाकरे गटाविषयी ठाकरे गटानं लासलगाव बाजार समितीमध्ये काही काळासाठी कांदा लिलाव बंद पाडले। केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील कांद्यावरील निर्यात पूर्णतः उठवली, मात्र महाराष्ट्रातील कांदा बंदी उठवली नाही। केंद्र सरकार दुजा भाव आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा निषेध करत लासलगाव बाजार समितीमध्ये लिलाव काही काळ बंद पाडण्यात आलेला आहे। आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त 2000 ते सरासरी 16000 रुपयांचा भाव मिळालेला आहे। आणि आपण पाहतोय केंद्राविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय। पाहतोय महाराष्ट्रामध्ये अघोषित निर्यात बंदी गेल्या 6 महिन्यापासून सुरू आहे, त्याकडे केंद्र सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करते असा आमचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आरोप आहे। महाराष्ट्रातील खासदारांनी या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं आणि शेतकऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि केंद्र सरकारला जी काही जाचक अटी या ठिकाणी महाराष्ट्रातील कांद्यावर लावलेली आहे, 40% ड्यूटी लावलेली ती कमी करण्यास भाग पाडावं यासाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। लासलगाव बाजार समितीमधली आपण ही सध्या दृश्य पाहतोय। ठाकरे गट केंद्र सरकार विरोधात चांगलेच आक्रमक झालेले आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये आता काही काळासाठी कांदा लिलाव ठाकरे गटाच्या या कार्यकर्त्यांनी बंद पाडलेले आहे। त्यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध सुद्धा करण्यात येतोय, कारण कर्नाटक राज्यातील कांद्यावरील निर्यात ही पूर्णतः उठवली, मात्र महाराष्ट्रातील कांदा बंदी ही उठवलेली नाहीये। तर केंद्र सरकार दुजा भाव आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी ठाकरे गटाने केलेला आहे। आणि याचाच निषेध करण्यासाठी लासलगाव बाजार समितीमध्ये आता काही काळ कांदा लिलाव हे बंद पाडलेत। आज लासलगाव बाजार समिती पांढऱ्या कांद्यावरची निर्यात बंदी उठवली, त्यानंतर आता कर्नाटक मधील जो गुलाबी रोज कांदा आहे तो कांद्याची जी निर्यात बंदी ती पूर्णतः उठवली, मात्र महाराष्ट्रातील जो कांदा आहे त्याची निर्यात बंदी अद्यापही उठवली नाही। 40% निर्यात शुल्क आहे ते अजूनही तसेच आहे। मात्र कुठेतरी यामुळे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे, विशेषतः नाशिक जिल्ह्यातले शेतकरी हे आक्रमक झालेले, त्यामुळे आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी मिळून लासलगावच्या बाजार समितीमध्ये काही काळासाठी निषेध म्हणून कांदा लिलाव जे होते ते बंद पाडले। सरकारने जसा कर्नाटकच्या कांद्याचा निर्यात बंदी उठवली तशीच महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात बंदी उठवावी, कारण जेणेकरून 5 महिन्यांपासून कांदा जो आहे तो निर्यात शुल्क वाढलेले असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळत नव्हता। त्यामुळे आता कुठेतरी केंद्र सरकारने आणि खासदारांनी त्याबाबत आवाज उठवावा अशी मागणी यावेळी इथे करण्यात आलेली होती। अजय सोनवणे, साम टी।